नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत उन्हाळ्यासाठी खास राजभोज पुडिंग। छान असं थंडगार स्वीट असं हे डेझर्ट आहे आणि हे बनवायला काही खूप जास्त वेळ वगैरे असं काही लागत नाही आणि याला लागणारं सर्व साहित्य आपल्या घरामध्ये सहज आपल्याला उपलब्ध असतं। टोस्टचा म्हणजे रस्कचा वापर करून आपण हे पुडिंग बनवणार आहोत। कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही की तुम्ही याच्यामध्ये काय वापरलेलं आहे। इतकं छान अप्रतिम असं हे टेस्ट असते या पुडिंगची। बघू शकाल आपण हे किती मस्त दिसत आहे। जेवढं हे दिसायला छान तेवढं खायला टेस्टी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण चाचणी करून घेऊ। गुलाबजामुनला जशी बनवतो तशी चाचणी आपल्याला करायची आहे। त्यासाठी घेतलाय मी हे 1 कप साखर। हा 125 ml चा कप आहे। त्याच कपाने घालते पाणी। 1 कप साखर 1 कप पाणी। आता याला अगदी थोडंसं आपल्याला गुलाबजामुन सारखी होऊ द्यायची चाचणी। साखरेला सारखं हलवत राहा म्हणजे साखर खाली लागणार नाही। आता मोठे बबल्स यायला लागले म्हणजे जवळपास आपल्याला जशी पाहिजे तशी चाचणी तयार झाली असेल। आपल्याला खूप 1 तारी पण नको 2 तारी पण नको, थोडीशी चिपचिपी पाहिजे। आपण चेक करूया। हे बघा तिचा तार पण नाही सुटत आहे आणि ही अगदी थोडीशी स्टिकी झाली आहे म्हणजे ही अगदी परफेक्ट आपल्याला पाहिजे तशी ही तयार झाली। आता गॅस बंद करायचा। आता एक कढई घेतली मी। कढईमध्ये घालायचंय आपल्याला दूध। हा 250 ml चा कप आहे। 250 ml च्या कपाने हे 1 कप दूध। यात घालायची आपल्याला 4 टेबलस्पून साखर। ही कढई आता आपण बाजूला ठेवूया। आता मी एक बाउल घेतला। त्या बाउलमध्ये त्याच कपाने 1 कप दूध घालायचं। हे फुल क्रीम दूध आहे। फुल क्रीम दूधच घ्या शक्यतोवर गाईचं दूध घेऊ नका, म्हशीचंच दूध घ्या। तर यात घालते मी कस्टर्ड पावडर। माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवरचं आहे। तुम्ही प्लेन सुद्धा घालू शकता, कुठलेही घालू शकता आणि तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता। हे घालायचंय आपल्याला 2.5 टेबलस्पून। हे झालं 2.5 टेबलस्पून कस्टर्ड पावडर। याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या। याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे बिलकुल। आणि लक्षात ठेवा कधी पण कस्टर्ड पावडर असू द्या कॉर्नफ्लॉवर असू द्या कधी पण थंड दुधामध्येच मिक्स करायचं। हे बघा अगदी व्यवस्थित मिक्स झालं। कुठे सुद्धा याच्यामध्ये लॉम्स नाहीयेत। गॅसवर कढई ठेवली मी। आता ही साखर वितळवून घ्यायची आणि दुधाला 1 उकळी येऊ द्यायची। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ते कस्टर्ड पावडर घालायची। दुधाला उकळी आली आणि साखर पण वितळली। आता याच्यात घालते मी कस्टर्ड पावडर। एकदम पावडर घालायची नाही, थोडी थोडी घालायची आणि हलवत राहायचं त्याला एकसारखं। परत मी आधी थोडी घालते आणि हलवते। गॅस मात्र एकदम कमी करायचा कारण खाली बिलकुल चिकटलं नाही पाहिजे। आता ही पुन्हा उरलेली घालून देते मी। गॅस मी एकदम कमी केला, गॅस हाय करू नका। खाली बिलकुल लागलं नाही पाहिजे नाहीतर मग वास येते वेगळीच। आता याला एकसारखं हलवायचं। किती शिजवायचं ते मी आपल्याला दाखवते। आता बघा ही जी आपली पोळी आहे चमचा आहे तर याला मागच्या बाजूला आपण हे दूध असं लावलं तर हे दूध बिलकुल थोडं सुद्धा चिकटलेलं नाहीये। याला दूध लागलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला याला हे शिजवायचंय। आणि हे हलवताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, गाठी कुठेच होऊ देऊ नका कारण हे आता जसं जसं शिजेल तर थोडंसं घट्ट होताना गाठी होऊ शकतात। लम्स बिलकुल होऊ द्यायचे नाहीये याच्यामध्ये। आता तुम्ही बघू शकाल उलट्या बाजूला हे मिश्रण चिकटलं किंवा मग बोटाने असं करून बघायचं। असं झालं म्हणजे समजायचं आपलं मिश्रण तयार आहे। आता मी गॅस बंद करते। या गरम दुधामध्येच आता घालते मी 3/4 कप घरची फ्रेश मलाई। शक्यतोवर घरची घ्या, छान फ्रेश असते घरची मलाई। ही मलाई पण आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। याला आपण आता विस्करने मिक्स करून घेऊ कारण विस्करने मिक्स केलं म्हणजे हे खूप छान मिक्स होईल। अगदी स्मूथ झालं पाहिजे एवढं मिक्स करा, कुठेही लम्स राहू देऊ नका। दाखवते मी आपल्याला अगदी व्यवस्थित छान स्मूथ तयार झालं आहे आपले मिश्रण। अशा पद्धतीने मिश्रण तयार करा आणि हे थोडंसं मिश्रण आता आपल्याला कोमटच पाहिजे, त्याच्यामुळे याला आपल्याला थंड करायची गरज नाहीये।
एक काचेची डिश घेतली मी, त्यात ठेवायचे हे आपल्याला हे टोस्ट म्हणजे रस्क. तुम्ही कुठल्याही ब्रँडेडचे घ्या, ज्या ब्रँडचे तुम्हाला मिळेल ते घ्या. आणि तुमच्याकडे जर काचेची डिश नसेल तर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये, स्टीलच्या अशा खोलगट ताटामध्ये सुद्धा हे बनवू शकता. माझ्याकडे हे मायक्रोवेव्हचं भांडं आहे, त्याच्यामुळे मी याच्यात ठेवलं. असे व्यवस्थित रचून घ्यायचे, हे जितके बसेल तितके. याच्यावर टाकायचं आहे आपल्याला शुगर सिरप, जे आपण तयार करून ठेवलं होतं ते शुगर सिरप. हे आपल्याला 2 स्टेपमध्ये टाकायचे, त्याच्यामुळे एकाच वेळेस याला पूर्ण वापरू नका. अर्ध आता वापरा, अर्ध नंतर वापरा. आता आपण फर्स्ट लेअरला सगळीकडे शुगर सिरप टाकून घेऊया व्यवस्थित. सगळीकडे अगदी व्यवस्थित मी हे शुगर सिरप टाकून घेतलं. त्याच्यामुळे आपल्याला याचा पाक नसतो करायचा जास्त घट्ट. थोडंसं सिरप ठेवायचं, कारण हे जे टोस्ट आहे हे सगळं शोषून घेतात हे नंतर सिरप, आणि छान मऊ होऊन जातात. हे घेतलं आहे मी मिश्रण, हे अर्ध घेतलं आणि अर्ध मी साईडला ठेवलं, कारण ते आपल्याला सेकंड लेअरला लागणार आहे त्याच्यामुळे. आता हे सुद्धा आपण या टोस्टवर व्यवस्थित टाकून घेऊ. सगळीकडे लागलं पाहिजे असं टाकून घ्यायचं आपल्याला. आता जरी तुम्हाला पातळ दिसत असलं तरी हे नंतर टोस्ट सगळं शोषून घेईल, त्याच्यामुळे ते नंतर दिसणार सुद्धा नाही. अगदी मस्त केक सारखं आपलं तयार होईल. एकदा सगळीकडे व्यवस्थित असं सरकवून घ्यायचं. आता याच्यावर आपण देऊया परत सेकंड लेअर टोस्टचा. आधी ज्या पद्धतीने ठेवलंय त्याच्यावरच आपण परत आता ह्या टोस्ट ठेवूया बाकीच्या. सेकंड लेअर टोस्टचा ठेवून घेतला मी. अशा पद्धतीने टोस्ट ठेवायच्या. याच्यावर घालूया शुगर सिरप. आता आपण पूर्ण शुगर सिरप वापरून घ्यायचं. हे बघा, पूर्ण सिरप मी वापरून घेतलं. पुन्हा आता सेकंड लेअर आपला मिश्रण टाकायचं आपल्याला याच्यावर. आपलं सर्व मिश्रण मी टाकून घेतलं याच्यावर. आता जरी आपल्याला हे असं वेगळे वेगळे टोस्ट दिसत असले तरी जेव्हा आता हे सगळे टोस्ट दूध म्हणजे हे मिश्रण शोषून घेईल तेव्हा हे अगदी केक सारखं तयार होईल. याला आता आपण काय करायचं, झाकायचं आणि फ्रीजमध्ये कमीत कमी 1 ते 2 तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं. आता याच्यावर मी ठेवते झाकण आणि याला फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे हे पूर्ण टोस्ट छान फुलून येतील. नंतर आपण पुढचं बघूया. पुडिंग आपलं आता छान तयार झालं बघा, मस्त सेट पण झालं. याला मला जवळपास 3 तास तरी ठेवावं लागलं. तुम्ही याला रात्रभर सुद्धा ठेवू शकता. रात्रभरामध्ये उलट आणखी छान सेट होईल. आता याला आपण थोडेसे हे ड्रायफ्रुट्स आहे, काजू, बदाम, पिस्ता सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी पण टाकणार आहे पिस्ता. याला मी थोडं तुपामध्ये फ्राय करून घेतलं आणि आता आपण याला डेकोरेट करूया हे टाकून. काजू, बदाम, पिस्ता टाकून घेतले मी. सेंटरला एक चेरी लावली. थोडंसं आपण याला चेरीने डेकोरेट करूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकता पाहिजे तसं. तयार झालं आपलं डिलिशियस आणि अतिशय टेस्टी अप्रतिम असं राजभोज पुडिंग. आता आपण याला कट करून घ्यायचंय. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचनमध्ये. आज आपण बनवत आहोत उन्हाळ्यासाठी खास राजभोज पुडिंग. छान असं थंडगार स्वीट असं हे डेझर्ट आहे आणि हे बनवायला काही खूप जास्त वेळ वगैरे असं काही लागत नाही आणि याला लागणारं सर्व साहित्य आपल्या घरामध्ये सहज आपल्याला उपलब्ध असतं. टोस्टचा म्हणजे रस्कचा वापर करून आपण हे पुडिंग बनवणार आहोत. कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही की तुम्ही याच्यामध्ये काय वापरलेलं आहे. इतकं छान अप्रतिम असं हे टेस्ट असते या पुडिंगची. बघू शकाल आपण, हे किती मस्त दिसत आहे. जेवढं हे दिसायला छान तेवढं खायला टेस्टी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया.